Good afternoon, friends. Today we are going to learn about the third lesson of our third unit. That is, we are going to learn about Stephen Hawking. Stephen Hawking is one of the greatest scientists of our time. He is known as an epitome of courage. Friends, he was suffering from a various kinds of disease, that is ALC or Lou Gehrig's. But in this disease, his spine system did not work. Still, he faced the disease very bravely, and he got his PhD and become famous as one of the greatest scientists. How he do this, how he achieve this as great success, we are going to learn in this lesson. So friends, listen very carefully. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण नवीन लेसन सुरू केलेलं आहे. आपल्या लेसनचं नाव आहे स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म गॅलिलिओ यांच्या जन्मानंतर बरोबर 300 वर्षांनी झालेला होता. आता स्टीफन हॉकिंग हे अतिशय हुशार, लहानपणापासून ते अतिशय हुशार होते. त्यांच्या पॅरेंट्सला वाटायचं की त्यांनी मेडिकल प्रोफेशन चूज करावं, पण स्टीफन यांचा इंटरेस्ट होता मॅथ्स या सब्जेक्टमध्ये, आणि त्याचबरोबर त्यांना मॅथ या सब्जेक्टमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. आता लहानपणी स्टीफन हॉकिंग हे अतिशय खोडकर असं व्यक्तिमत्व होते. म्हणजे ज्याप्रमाणे शाळेत जाणारी मुलं असतात त्याचप्रमाणे स्टीफन हॉकिंग हे शाळेत जात असताना खेळकर होते किंवा खोडकर पण होते. शाळेत असताना त्यांचं हँडरायटिंग चांगलं नव्हतं, पण त्यांचं हँडरायटिंग का चांगलं नव्हतं याचं कारण त्यांना नंतर लक्षात आलेलं आहे. तर त्याच्या मागचं कारण काय ते आपल्याला समजेलच. बघा विद्यार्थ्यांनो, स्टीफन हॉकिंग हे 17 वर्षाचे असताना अचानकपणे एकदा ते उभे असताना पडून गेले. एकदा पडले, दोनदा पडले. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण असं का पडून राहिलेलो आहे, किंवा एखादी व्यक्ती धक्का लागल्यानंतर खाली पडत असते, अचानक कसं काय तोल जाऊन पडणार ना. मग त्यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टर यांना कन्सल्ट केलं, आणि फॅमिली डॉक्टर यांना कन्सल्ट केल्यानंतर फॅमिली डॉक्टर यांनी त्यांना काही टेस्ट करायला सांगितल्या. त्या टेस्टमधून त्यांना एक आजार आहे, दुर्धर असा आजार आहे, आणि तो आजार खूप कमी अशा लोकांना होत असतो. हजारो करोडो पेशंटमधून एखाद्या व्यक्तीला तो आजार होत असतो, आणि त्या आजाराचं नाव आहे ALS किंवा लू गेरिंग्स. आता लू गेरिंग्स या आजारामध्ये एखाद्या व्यक्तीची जी मज्जासंस्था असते ती पूर्णतः काम करत नाही. म्हणजे त्या व्यक्तीचे हात काम करत नाही, तर पूर्णतः शरीरावरील कंट्रोल नाहीसं होत असतं. मग अशा प्रकारे स्टीफन हॉकिंग यांना समजलं की आपल्याला हा एक असाध्य असा आजार झालेला आहे. त्यानंतर पण त्यांनी त्यांचं आयुष्य, जे एक सर्वसामान्य माणूस जगत असतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आपलं आयुष्य जगत राहिले. त्यांनी लग्न केलेलं आहे, वैवाहिक आयुष्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर त्यांनी आपली PhD त्यांनी कॉस्मॉलॉजी आणि बिग बँग थेअरी या 2 विषयांवर अभ्यास केलेला आहे, आणि त्या विषयावर त्यांनी संशोधन करून PhD पण त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेली आहे. वेगवेगळ्या अशा नामी अशा संस्थांच्या त्यांना सभासदत्व प्राप्त झालेलं होतं. एवढ्यावर त्यांचं कर्तृत्व सीमित न राहता त्यांनी भरपूर अशी सायन्सशी रिलेटेड अशी पुस्तकं लिहिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी जी पुस्तकं लिहिली होती ती पुस्तकं जरी वैज्ञानाशी रिलेटेड असली, तर या ठिकाणी विज्ञानाशी रिलेटेड म्हटल्यानंतर मग आपल्याला वेगवेगळे कठीण शब्द, अवघड अशा संकल्पना आपल्याला असं वाटत असतं. परंतु स्टीफन हॉकिंग यांनी जी भाषा वापरलेली आहे आपल्या रायटिंगमध्ये, एक सर्वसामान्य माणूस सुद्धा ती भाषा किंवा ते पुस्तक वाचू शकेल अशा सोप्या भाषेत त्यांनी ती पुस्तकं लिहिलेली होती. आता स्टीफन हॉकिंग यांचा आजार अतिशय दिवसेंदिवस वाढत होता, आणि नंतर ते व्हीलचेअरला खिळून राहिलेले आहेत. तर व्हीलचेअरला खिळून राहिल्यानंतर सुद्धा त्यांनी आपलं काम थांबवलेलं नाहीये. त्यांनी त्यांचं रायटिंगचं काम कसं अखंडपणे चालू ठेवलं. नंतर त्यांना कुठले अवॉर्ड्स मिळाले, कशा प्रकारे त्यांनी विश्व निर्मितीबद्दलचं संशोधन केलेलं आहे, या संपूर्ण त्यांच्या चरित्राबद्दल किंवा त्यांच्या करिअर बद्दलची माहिती आपल्याला या लेसन मधून थोडक्यात मिळणार आहे. चला तर मग विद्यार्थ्यांनो, पुस्तक काढा. आपल्याला स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलची माहिती मिळवून घ्यायची आहे. स्टीफन हॉकिंग, he is an English theoretical physicist, cosmologist, author and a director of research at the Center of Theoretical Cosmology within the Cambridge University. Hawking was the first to set out the theory of cosmology explained by the union of general theory of relativity and quantum machines. Hawking is an honorary fellow of the Royal Society of Arts, a lifetime member of the Pontifical Academy of Science, and the recipient of the Presidential Medal of Freedom and highest civilian awards in the US. This lesson gives us an insight about the great scientist, his life and his work. बघा, स्टीफन हॉकिंग born January 8, 1942.
Here the birth date of the Stephen Hawking is given, which is the birth date 8 January 1942. He is a British scientist and professor author who has done groundbreaking work in physics and cosmology. Here the introduction about the Stephen Hawking has been given. His birth date is given, and also he is related with the British consent, and also he was the professor and author. Stephen Hawking was a professor and also author. Physics has done, author who has done groundbreaking work in physics and cosmology. His work of field is related with the physics and cosmology. Here the meaning of the cosmology is given. The science of the origin and the development of the universe. या ठिकाणी बघा, कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्व निर्मितीचा सिद्धांत. या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला ज्या ठिकाणी मिळते त्या शास्त्राला काय म्हटलं जात असतं, मग कॉस्मॉलॉजी. अँड हुज बुक्स हॅव हेल्प टू मेक सायन्स ॲक्सेसिबल टू एव्हरीवन. आता ॲक्सेसिबलचा अर्थ आहे बघा, विदिन द रीच ऑफ, म्हणजेच या ठिकाणी सर्वसामान्य जो माणूस आहे, कॉमन ह्युमन बिईंग आहे, त्यांचं दैनंदिन आयुष्य हे अतिशय लिमिटेड असतं. त्यांना त्यांचं उदरनिर्वाह करणं, रोजचं आयुष्य भागवणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि या कॉमन माणसापर्यंत, सर्वसामान्य माणसापर्यंत विश्वनिर्मितीचा सिद्धांत हा स्टीफन हॉकिंग यांच्यामुळेच पोहोचलेला आहे. परत एकदा बघूया. स्टीफन हॉकिंग्स बर्थ डेट वॉज 8 January 1842. He was a British scientist as well as a professor and an author, and he studied physics and cosmology. Next, at the age of 21, while studying cosmology at the University of Cambridge, he was diagnosed with amyotrophic lateral sclerosis, ALS. Part of his life story was depicted in the 2014 film The Theory of Everything. Here about the physical health the information is given. Stephen Hawking was suffered with a very rare disease. The name of the disease is ALS, Lou Gehrig's. The other word related to amyotrophic lateral sclerosis is known as the Lou Gehrig's. The part of his life story was depicted, and about the Stephen Hawking, related information about the Stephen Hawking, there was a film made, The Theory of Everything, and the name of the film was The Theory of Everything. Means here in the first para there is the information about the Stephen Hawking is given. He was the British descent, he was the author and the scientist. He studied physics and the cosmology, and at the age of the 21 he was suffered from the very rare disease, that is ALS. नेक्स्ट पॅसेज बघा विद्यार्थ्यांनो, पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म कधी झाला, त्याचबरोबर ते ब्रिटिश वंशाचे होते, ऑथर होते, रायटर होते, त्याचबरोबर ते सायंटिस्ट सुद्धा होते. त्यांनी फिजिक्सचा अभ्यास केला, कॉस्मॉलॉजीचा अभ्यास केला, आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांना एक असाध्य असा आजार झालेला आहे, आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर एक पिक्चर निर्माण केलेला आहे. त्या पिक्चरचं नाव आहे द थेअरी ऑफ एव्हरीथिंग. या ठिकाणी तुम्हाला एका मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा हा पॅसेज जर आला, बर्थ डेट ऑफ स्टीफन हॉकिंग, द फिल्म रिलेटेड विथ द स्टीफन हॉकिंग, द रेअर डिसीज सफर्ड बाय स्टीफन हॉकिंग. मग या ठिकाणी तुम्हाला याची उत्तरं पटकन लिहिता आली पाहिजे. ओव्हर द इयर्स स्टीफन has written or co-written a total of 15 books. A few of the most noteworthy include Stephen Hawking. In his lifetime, Stephen Hawking has written 15 books, and a few most noteworthy include, and some books were very very famous and important in his curriculum. बघा, स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 15 पुस्तकं लिहिलेली आहेत, आणि या 15 पुस्तकांमध्ये काही पुस्तकं अतिशय प्रसिद्ध झालेली होती. In 1988, Hawking capitulated to international prominence with the publication of A Brief History of Time. The short informative book became an account of the cosmology for the masses and offered an overview of the space and time.
the existence of the God and the future. The work was an instant success, spending more than 4 years atop the London Sunday Times, the bestseller list. Since its publication, it has sold millions of copies worldwide and been translated into more than 40 languages. In this passage, there was the information given. The information was given about the writing of the Stephen Hawking. Stephen has written one of the famous book. The name of the book is A Brief History of the Time. In this book, he has given the information about the space and the time and the existence of the God and the future. And this book was very famous, and this famous book was sold all over the world, and it was translated into 40 languages also. बघा विद्यार्थ्यांना, या पॅसेजमध्ये आपल्याला स्टीफन हॉकिंग हे एक उत्तम रायटर होते याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. स्टीफन हॉकिंग यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव काय बघा, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कशाबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, अवकाश आणि वेळ, आणि त्याचबरोबर विश्वाची निर्मिती, देवाचं कार्य कसं झालेलं आहे याबद्दलची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध झालं. संपूर्ण जगामध्ये हे पुस्तक लोकांनी वाचलेलं आहे, आणि त्याचबरोबर 40 लँग्वेजेसमध्ये हे पुस्तकाचे भाषांतर करण्यात आलं. बघूया आता. In 1988, Hawking capitulated to international prominence with the publication of A Brief History of Time. आता कॅप्युलेटेडचा मीनिंग आहे लॉन्च. म्हणजेच it means in 1988 Hawking published one of the famous book. The name of the book is A Brief History of Time, and he became a worldwide famous person. When? In 1988. The short informative book, and that book was very short but full of the information, became an account of cosmology, and the book is related with the subject or topic, that is the cosmology, for the masses, and offered an overview of the space and the time. Also there was the information given about the space and the time, as well as the existence of the God and the future. The work was an instant success. This book was very famous instantly, spending more than 4 years atop. At last 4 years, Stephen get a very huge publicity in his lifetime. London Sunday Times, the bestseller list, and this book was known as the bestseller book in the list of the London Sunday Times. Since its publication, it has sold millions of copies worldwide and been translated into more than 40 languages. Next passage. A Brief History of Time also wasn't as easy to understand as some had hoped. So, in 2001, Hawking followed up his book with The Universe in a Nutshell, which offered a more illustrated guide to cosmology's big theories. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांनी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक लिहिलेलं होतं, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी विश्व उत्पत्तीचा सिद्धांत लिहिला, अवकाश, फ्युचर, त्याचबरोबर देवाचं कार्य, म्हणजे या ठिकाणी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या थेरीज मांडलेल्या आहेत. पण आता त्यांना लक्षात आलं की आपण जे पुस्तक लिहिलेलं आहे ते अतिशय शॉर्टमध्ये होतं. मग त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम ऑल्सो वॉजंट ॲज इझी टू अंडरस्टँड ॲज सम हॅड होप. आता या ठिकाणी काही लोकांना वाटत होतं की स्टीफन हॉकिंग यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे समजायला अतिशय सोपं नाही आहे असं काही लोकांना वाटत होतं. सो इन 2001, आणि त्यामुळे 2001 मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी काय केलेलं आहे, हॉकिंग फॉलोड अप हिज बुक विथ द युनिवर्स. मग त्यांनी परत 2001 मध्ये एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, आणि त्या पुस्तकाचं नाव काय बघा, द युनिवर्स इन अ नटशेल. आता नटशेल या पुस्तकामध्ये काय केलेले, विच ऑफर्ड अ मोर इलस्ट्रेटेड गाईड. आणि या अ युनिवर्स इन द नटशेल या पुस्तकामध्ये त्यांनी इलस्ट्रेटेड म्हणजे काय अतिशय विस्तृत केलेलं आहे, एक्सपांड केलेलं आहे. काय एक्सपांड केलंय बघा,
टू द कॉस्मोलॉजीज बिग थेअरी. विश्व उत्पत्तीचा जो सिद्धांत आहे त्याच्या मोठमोठे सिद्धांत त्यांनी कुठल्या पुस्तकात स्पष्ट केले आहेत बघा, द युनिवर्स इन अ नटशेल. म्हणजे स्टीफन हॉकिंग यांनी जे पुस्तक लिहिलं होतं बघा, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, हे पुस्तक अतिशय छोटं झालेलं आहे. कशासाठी? इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने. आणि त्यामुळे 2001 मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी परत एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव काय बघा, द युनिवर्स इन अ नटशेल. आता या ठिकाणी बघा कुठला क्लॉज येणार आहे, हॉकिंग फॉलोड अप दिस बुक विथ द युनिवर्स इन अ नटशेल विच, या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज येणार आहे. पुढे बघूया. In 2005, Hawking authored the even more accessible A Briefer History of Time, which further simplified the original work's core concept and touched upon the newest developments in the field like the string theory. In 2001, Stephen Hawking has written a book, and in that book he has written a very lengthy information about the cosmology. Again in 2005, Stephen Hawking has written another book. The name of the book is A Briefer History of Time. In that book, there is the information about the core concept and the touch upon the newest development in the field of the string theory. Means in 2005, Stephen Hawking has written another book. The name of the book is A Briefer History of Time, and the subject of that book is a core concept as well as the string theory. बघा विद्यार्थ्यांना, हा जो एक पॅसेज आहे आपल्या पेज नंबर 116 वरचा सुरुवातीचा जो पॅसेज आहे त्या पॅसेजची शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन काय येणार आहे. मग 2005 मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी परत एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं टायटल काय होतं, अ ब्रीफर हिस्ट्री ऑफ द टाइम. आणि या पुस्तकातील सेंट्रल आयडिया किंवा कन्सेप्ट कशाशी रिलेटेड होती, मग कोरर कन्सेप्ट. कोरर म्हणजे काय, सेंट्रल किंवा बेसिक आयडिया काय होती, तर मग यामध्ये स्ट्रिंग थेअरी ही त्यांची या पुस्तकाची रिलेटेड एक महत्वाची इन्फॉर्मेशन होती, किंवा या इन्फॉर्मेशन भोवती त्यांचं पुस्तक काय झालं होतं, सेंट्रलाइज झालेलं होतं. बघूया पुढे. टुगेदर these three books along with the Hawking's own research and papers articulate the physicist's personal research for science holy grail, a single unifying theory that can combine cosmology, the study of the big with the quantum mechanics, the study of the small to explain how the universe began. It is this kind of ambitious thinking that has allowed Hawking, who claims he can think in 11 dimensions, to lay out some big possibilities for humankind. He is convinced that time travel is possible and that humans may indeed colonize other planets in the future. Together these three books, means Stephen has written the three books. The first book is The Brief History of the Time. Second book is A Briefer History of the Time. And third book is A Briefer History of a Time. In these three books, Stephen has written these three books, and in these books he has written about the cosmology. But here in the next passage there is the information about his next writing. Here together these three books along with the Hawking's own research papers and articulate the physicist's personal search for science holy grail. आता या तीन पुस्तकांच्या बरोबर आता स्टीफन हॉकिंग यांनी काय केलं होतं, अजून रिसर्च पेपर म्हणजे PhD साठी जे काही रिसर्च पेपर असतात ते त्यांनी तयार केलेले होते. आणि त्याचबरोबर काय सांगितले बघा, आर्टिक्युलेटचा अर्थ आहे बघा, टू एक्सप्रेस व्हेरी क्लिअरली. त्यांनी व्यवस्थितपणे म्हणजे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. काय एक्सप्लेन केलं होतं बघा, फिजिस्ट पर्सनल सर्च फॉर द सायन्सेस होली ग्रेल. होली ग्रेल याचा अर्थ आहे थिंक विच इज इगरली परस्यूड और सॉट आफ्टर, अ सिंगल युनिफाइंग थिअरी दॅट कॅन कंबाईन द कॉस्मॉलॉजी. आता या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांच्या रायटिंगचं क्षेत्र हे सगळ्यात म्हणजे कशाजवळशी केंद्रित होत आहे, तर कॉस्मॉलॉजी या थेअरीशी किंवा कॉस्मॉलॉजी या सिद्धांताशी ते त्या ठिकाणी त्याच्याशी सेंट्रलाइज करून त्यांनी आपले पुस्तकं लिहिलेले आहेत. अ सिंगल युनिफाइंग थिअरी दॅट कॅन कंबाईन, सिंगल म्हणजे काय, एकच अशी थिअरी होती, आणि दॅट कॅन कंबाईन कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मितीचं शास्त्र. द स्टडी ऑफ द स्मॉल, the study of the big
विथ द क्वांटम मेकॅनिक्स. आता क्वांटम मेकॅनिक्सचा अर्थ आहे बघा विद्यार्थ्यांनो, द सायन्स एक्सप्लेन्स द बिहेवियर ऑफ मॅटर अँड इट्स इंटरॅक्शन विथ एनर्जी ऑन द स्केल ऑफ ॲटम्स अँड सब ॲटॉमिक पार्टिकल्स. म्हणजे एक विज्ञान आहे, त्या विज्ञानामध्ये काय केलं असं सिद्धांत मानलेला असतो. आता पदार्थाचे छोटे छोटे पार्ट्स असतात, त्यांचे एकमेकांशी होणारी काय इंटरॅक्शन, एकमेकांशी होणारी जी इंटरॅक्शन आहे ती इंटरॅक्शन यामध्ये काय केलेली असते, एक्सप्लेन केलेली असते. इट इज दिस काइंड ऑफ ambitious thinking that has allowed Hawking, who claims he can think in the 11 dimensions. आता 11 dimensions म्हणजे काय, 11 वेगवेगळ्या अंगाने किंवा वेगवेगळ्या बाजूंनी स्टीफन हॉकिंग विचार करू लागलेले होते. कुठल्या गोष्टीचा, कॉस्मॉलॉजीच्या सिद्धांताचा. टू ले आउट सम बिग पॉसिबिलिटीज फॉर द ह्युमन काइंड. आणि या ठिकाणी स्टीफन हॉकिंग यांचा सगळा सिद्धांत हा कोणाच्या फायद्यासाठी होता, तर फक्त मानव जातीच्या कल्याणासाठीच होता. ही इज कन्व्हिन्स्ड दॅट टाइम ट्रॅव्हल इज पॉसिबल अँड दॅट ह्युमन्स मे इंडीड कॉलनाइज अदर प्लॅनेट्स इन द फ्युचर. आता या ठिकाणी बघा स्टीफन हॉकिंग यांना विश्वास होता. कुठल्या गोष्टीचा विश्वास होता, टाइम ट्रॅव्हल म्हणजे काय, एका म्हणजे आता बघा आपण पृथ्वीवर आहोत आणि आता आपण प्रेझेंट टाइम्स मध्ये आहोत. 2000 जे काही आपलं साल आहे त्या सालामध्ये आपण आहोत, 2020 मध्ये आहोत आणि आपण मागच्या पास्ट टेन्स मध्ये पण जाऊ शकतो आणि फ्युचर टेन्स मध्ये पण जाऊ शकतो, असा विश्वास स्टीफन हॉकिंग यांना होता. अँड ह्युमन्स मे इंडीड कॉलनाइज अदर प्लॅनेट्स इन द फ्युचर. आणि पृथ्वी सोडून आपण दुसऱ्या एखाद्या ग्रहावर सुद्धा राहायला जाऊ शकतो, असा विश्वास स्टीफन हॉकिंग यांना होता. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आज आपण काय केलेलं आहे, सुरुवातीचा हे आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलची जनरल इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलची डीप इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टँड विच आय हॅव टॉट टू यू. सो फ्रेंड्स, गुड बाय अँड टेक केअर.